श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते। 16 मे रोजी आली आहे शनी अमावस्या आणि त्याच दिवशी असणार आहे ती शनी जयंती। या दिवशी आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे। आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाहेर किंवा आतमध्ये आपल्याला एक कोहळा बांधायचा आहे। हा कोहळा बांधल्याने आपल्या घरातील जी साडेसाती आहे ती कायमची निघून जाणार आहे। तुमच्या घरावर कोणाची वाईट नजर पडली असेल, कोणाची वाईट शक्ती तुमच्या घरावर येणार असेल तर ती सगळी नष्ट होणार आहे। पण हा कोहळा कसा बांधायचा, कोणत्या दिवशी आणायचा, याच्यावर कोणती सेवा करायची याची सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका। 16 मे वार आहे शनिवार। या दिवशी शनी अमावस्या आणि शनी जयंती। 16 मे रोजी पहाटे 5:11 ही अमावस्या सुरू होत आहे, तर 17 मे रोजी मध्यरात्री 1:30 ही शनी अमावस्या असणार आहे। या काळामध्ये आपल्याला आपल्या घरासाठी एक उपाय करायचा आहे। आपल्याला कोहळा बांधायचा आहे। तर हा कोहळा कशासाठी बांधायचा? बघा, तुमच्या घरामध्ये पैसा येत आहे, तुमचं घर सुखात समाधानात आहे, तुमचं घर आनंदात आहे, तुमचा व्यवसाय चांगला चाललेला आहे, हे बऱ्याच जणांना पाहवत नाही। बऱ्याच जणांना असं वाटतं की यांच्या घरामध्ये खरंच खूप पैसा येत आहे का, यांच्या व्यवसायामध्ये खरंच खूप प्रगती होत आहे का, यांच्या घरामध्ये यांच्या कामामध्ये यांना खूप यश मिळत आहे, हे यश त्यांना मिळायला नको अशी ती नजर लावतात। तर यासाठी आपल्याला हा कोहळा बांधायचा आहे। बघा, तुमच्या घरामध्ये तुम्हाला असं जाणवतं का, अगोदर तुमच्या घरामध्ये पैसा, तुम्ही जितकी मेहनत करत आहात तितका पैसा तुमच्या घरामध्ये येत आहे, पण आता तो पैसा यायला कमी झाला आहे किंवा तुमच्या घरामध्ये वादविवाद होत आहे, तुमचं आर्थिक नुकसान होत आहे, तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होत नाही, अशा काही तुमच्या घरामध्ये घटना घडत आहेत का? तर या घटना तुमच्या घराला कोणाची तरी वाईट नजर लागलेली आहे, तुमच्या घरामध्ये साडेसाती निर्माण झालेली आहे, नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरामध्ये जास्त साठलेली आहे, कोणातरी एका व्यक्तीची नजर तुमच्या घराला लागलेली आहे। त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, हा उपाय जर तुम्ही शनी अमावस्या दिवशी जर केला, म्हणजे शनिवारी येणारी जी अमावस्या असते त्या दिवशी जर हा तुम्ही उपाय केला तर या उपायाचा प्रभाव जास्त प्रमाणात होतो। त्यासाठी आपल्याला 16 मे रोजी जी शनी अमावस्या आहे त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कसा करायचा हे आपण पाहणार आहोत। पहा, आपल्याला जो कोहळा आणायचा आहे तो तुम्हाला 16 मे रोजीच आणायचा आहे। जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आदल्या दिवशी आणला तरी चालेल, पण शक्यतो 16 मेलाच हा कोहळा आणा। आता हा कोहळा आणताना तो देठासहित आणायचा आहे। तो कुठे चिरलेला फुटलेला नसावा, तो व्यवस्थित असावा, तो देठासहित असावा, असा तुम्हाला तो घरी आणायचा आहे। घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे, त्याला स्वच्छ कापडाने व्यवस्थित पुसून कोरडा करायचा आहे। हा कोरडा केल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या देवघरासमोर ठेवायचा आहे। त्याच्यावर तुम्हाला ओम आणि खाली स्वस्तिक काढायचं आहे, असं तुम्हाला दोन्ही बाजूंनी काढायचं आहे। तुम्हाला इथे दिसत असेल, वरती ओम आणि खाली स्वस्तिक काढायचं आहे आणि हे दोन्ही बाजूला काढायचं आहे। त्यानंतर पहा, तुमच्याकडे घरात काजळ असेल, लहान मुलं असतील तर काजळ असेलच, तुम्हाला काजळ घ्यायचा आहे किंवा बुक्का असतो काळा बुक्का, तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला 2 उभ्या रेषा त्याच्यावर मारायच्या आहेत, त्या दोन्ही बाजूला मारायच्या आहेत। असं करून तुम्हाला हा कोहळा देवासमोर ठेवायचा आहे।
तुम्हाला एक छोटंसं लाल कापड घ्यायचं आहे. हे लाल कापड नवीनच असावं. बघा, काही घरांमध्ये हा कोहळा तसाच बांधतात, तर काही घरांमध्ये हा कोहळा लाल कपड्यांमध्ये बांधतात. आपल्याला हा कोहळा लाल कपड्यांमध्ये बांधायचा आहे. आता बघा, हे बांधल्यानंतर हा बांधायचा आणि तुमच्या देवघरासमोर ठेवायचा. देवघरासमोर ठेवल्यानंतर शनिदेवांना प्रार्थना करायची की जी माझ्या घरावर साडेसाती आली आहे, माझ्या घरावर जी कुणाची वाईट नजर आलेली आहे, ती सर्व वाईट नजर दूर होऊ दे आणि माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी कमी होऊ दे. असं करून मगच तुम्हाला हा कोहळा बांधायला न्यायचा आहे. आता हा कोहळा तुम्हाला जे तुमचं घर आहे त्याचा मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या बाहेर बांधायचा आहे. बघा, काही लोक आतमध्ये बांधतात तर काही लोक बाहेर बांधतात. फक्त मुख्य त्याचं कारण आहे की तुमचा हा कोहळा मुख्य दरवाजावरच असावा. आता तुम्ही बाहेर बांधा किंवा आतमध्ये बांधा. तुम्ही जर बाहेर बांधला तर येणाऱ्या जाणाऱ्याची जी काही नजर आहे ती कोहळ्यावर पडणार आहे. शेजारी जी काही लोक असतात त्यांची सुद्धा नजर त्या कोहळ्यावर पडणार आहे. आणि जी काही त्यांच्या मनातली वाईट शक्ती आहे किंवा वाईट नजर आहे ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. ती तिथेच थांबणार आहे. ती तुमच्या उंबरठ्याच्या बाहेरच थांबणार आहे. म्हणून हा कोहळा तुम्हाला बांधायचा आहे. बघा, काही वेळाने काय होतं, तो कोहळा त्यातून पाणी टिपकायला सुरुवात होते किंवा तो कोहळा असा बारीक व्हायला सुरुवात होते. तर या कोहळ्याचं करायचं काय? तर बरेच जण ही चूक करतात की तो कोहळा घरातल्याच कचराच्या डब्यामध्ये तो कोहळा टाकतात. तर आपल्याला बाहेर कुठेतरी कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकायचा आहे. बघा, पूर्वीपारच चालत आलेली परंपरा अशी आहे की जे 4 रस्ते असतात त्याच्या मधोमध हा कोहळा ठेवला जातो. पण आता सगळीकडे स्वच्छता खूप चाललेली आहे आणि आपल्याला त्या स्वच्छतेचं पालन करायचं आहे. म्हणून हा कोहळा जी तुमच्या घराच्या बाहेर कचराकुंडी असेल त्या कचराकुंडीमध्ये हा कोहळा टाकून द्या. आणि नवीन कोहळा अशाच पद्धतीने जेव्हा अमावस्या असते त्या अमावस्येच्या दिवशी हा कोहळा तुमच्या घरी घेऊन या आणि असाच उपाय तुम्ही करा. तुमच्या घरामधली जी काही साडेसाती आहे ती कायमची निघून जाणार आहे. घरातील वाईट शक्ती आहे, वाईट नजर आहे ती दूर होणार आहे, नष्ट होणार आहे. म्हणून सगळ्यांनी हा उपाय नक्की 16 मे रोजी, म्हणजेच या दिवशी आहे शनी अमावस्या आणि शनी जयंतीसुद्धा आलेली आहे, त्यामुळे या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करा. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.